नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. दिल्ली जाणार असल्याच्या चर्चांवर फडणवीसांची प्रतिक्रिया. मी मुंबईत आहे आणि मी महाराष्ट्रातच राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. विजयी मेळाव्यात महात्मा गांधींचे पणतू, तुषार गांधींचा सहभाग. आंदोलन असेच पुढे सुरू राहण्याची तुषार गांधींनी वर्तवली शक्यता. ठाकरेंच्या नजरेसमोर अथांग युवा सागराचे चित्र. मुंबईतील जल्लोष सभेत तरुणांची तुफान गर्दी. मुंबईतील शिवतीर्थवरील ऐतिहासिक क्षण उद्धव ठाकरेंच्या कॅमेऱ्यात कैद. आता जेवायला घरी जावा की, शिवतीर्थवर राज ठाकरेंचा मिश्किल अंदाज. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा मोदी स्टाईल व्हिडिओच्या माध्यमातून जेनझींचं केलं अभिनंदन. प्रधानांना काढताना तुम्हाला जेवढ्या यातना झाल्या त्यापेक्षा जास्त यातना विद्यार्थ्यांच्या आत्महत्यावेळी आम्हाला झाल्या. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल. मुंबईत विजयी जल्लोष सभेत तरुणांची गर्दी. राजीनामा झाला असला तरी शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, तरुणांची मागणी. मुंबईतील तिरंगा विजयी जल्लोष सभेत आमदार रोहित पवार सहभागी. हातात तिरंगा झेंडा घेऊन रोहित पवार सभास्थळी दाखल. शिक्षण व्यवस्थेची वाट लावणाऱ्या प्रधानांचं कौतुक आपण करत असाल तर याला काय म्हणावं, रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. गडचिरोलीच्या धानोऱ्यात काँग्रेसला मोठं खिंडार. काँग्रेसचे नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह 9 नगरसेवक भाजपमध्ये दाखल. यवतमाळ जिल्ह्यात 9 लाख हेक्टरमध्ये 100% पेरण्या पूर्ण. सोयाबीन, तूर आणि कापूस पिकाची लागवड पूर्ण. उशिरा पाऊस पडल्याने उत्पन्नात होणार घट. लासलगाव आणि परिसरात रस्त्यांची दुर्दशा. वाहन चालकांसह नागरिक हैराण. अपघाताच्या प्रमाणात वाढ. प्रशासन लक्ष कधी देणार, नागरिकांचा सवाल. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात 95% पाणीसाठा. भामा नदी पात्रातून विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. सिंधुदुर्गमध्ये वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी. कोल्हापूर, गोवा, कर्नाटकासह पर्यटकांची आंबोलीत हजेरी. कोल्हापुरात दत्तनामाच्या जयघोषात. नृसिंहवाडीत कृष्णा नदीच्या पाण्यात पालखी सोहळा संपन्न. पाण्यात उभे राहून शेकडो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन. पुणे नाशिक महामार्गावर बॅटरी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण आग. चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ. जळगावच्या नशिराबादमध्ये पोलीस आणि तरुणामध्ये झटापट. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. नाशिकच्या दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा तालुक्यांना भूकंपाचे धक्के. काही ठिकाणी भिंतींना तडे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याचे डिंबे धरण पूर्ण क्षमतेने भरले. घोड नदीत 4800 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. गडचिरोलीत शहीद जवानांना साश्रू नयनांनी निरोप. शहीद सुरेश आंबाडार अमर रहेच्या घोषणा. बारामतीच्या पिंगोरीत कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा. कारगिल युद्धातील शहीदांना नागरिकांचे अभिवादन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.